मित्रांनो, आज आपण 30 मिनिट रेंज ब्रेकआउटचा स्कॅनर पाहणार आहे. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात. मी आपला कपिल आपल्या मराठी मनी दुनियेमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, इथे चार्टिंगच्या साईडवर आपण आलेलो आहोत आणि इथे 30 मिनिट रेंज ब्रेकआउट स्कॅनर लावलं आहे. MM म्हणजे काय? मराठी मनी. आता 30 मिनिट रेंज ब्रेकआउट स्कॅनरची गरज काय आहे, याचं महत्त्व काय, 30 मिनिटाची रेंज काय इम्पॉर्टंट आहे, याच्यावर एक प्रॉपर प्लेलिस्ट आहे मित्रांनो. आणि या प्रॉपर प्लेलिस्टमध्ये सर्व कंडिशन एक्सप्लेन केलेल्या आहे, तुम्ही इथे पाहू शकता. पण 30 मिनिटाची रेंज ब्रेकआउट कोणत्या स्टॉकमध्ये होते हे आपल्याला कसं समजेल, त्यासाठी आपण या स्कॅनरचा उपयोग करणार आहे. बाकी ती सिरीज, ती प्लेलिस्ट तुम्ही पहा, तिच्यामध्ये ज्या कंडिशन त्या स्टॉकमध्ये फुलफिल होणार आहे त्या स्टॉकमध्ये आपण एंटर करणार आहोत आणि त्याचं मिरेकल रिझल्ट तुम्हाला इथे पाहायला सुद्धा मिळणार आहे. आपण फक्त स्कॅनरने स्टॉक आयडेंटिफाय करणार आहे, पण जेही नियम आहे आपले त्या प्लेलिस्टमध्ये इन डिटेल दिलेले, त्यामुळे मी इथे सर्व नियम एक्सप्लेन करणार नाही आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. यामध्ये आपण 30 मिनिटाच्या रेंज नंतर व्हॉल्यूम सुद्धा कन्सिडर केला आहे आणि MACDचा सिग्नल सुद्धा आपण यामध्ये कन्सिडर केला आहे. आपण रन स्कॅन केला आणि खाली आलो तर सर्वात पहिले आपल्याला इथे स्टॉक पाहायला मिळत आहेत, जे की आहेत जवळपास 45 स्टॉक आहे मित्रांनो. पण आपल्याला सर्वांमध्ये एंटर करायचे का नाही, तर आपण व्हॉल्यूम क्लिक करून हायर व्हॉल्यूमचे स्टॉक वरच्या साईडला आणून घेणार आहे, जे की आपण नेहमी करत असतो मित्रांनो, कारण व्हॉल्यूम हवा आहे आपल्याला जेव्हाही ब्रेकआउट होतं आहे तेव्हा. तर पहिला स्टॉक कोणता आहे आपल्याला कडे पाहायला मिळतोय मित्रांनो, NTPC ग्रीन एनर्जी. त्यानंतर मॅन इन्फ्रा कंस्ट्रक्शन आणि आरती, हे 3 आपण स्टॉक चार्टवर जाऊन पाहणार आहे की यांनी कशा प्रकारे परफॉर्मन्स केला. चला तर मग लगेच चार्टवर जाऊयात. तर मित्रांनो, इथे पहिला स्टॉक आपण इथे लावलेला आहे आणि इथे 30 मिनिटाचीच रेंज आपण लावलेली. स्कॅनर केव्हा रन करायचं आहे? 30 मिनिट झाल्यावर, म्हणजे मार्केट ओपन झाल्यानंतर 30 मिनिट जेव्हा कंप्लीट होता त्यानंतरच आपल्याला हे स्कॅन रन करायचं, हे लक्षात ठेवायचं आहे. या ठिकाणी आपण थोडा चार्ट मोठा करू आणि तुम्ही कधी इथे पाहिलं तर ही फर्स्ट कॅन्डल आहे मित्रांनो, याचा आपण हाय कधी इथे मेन्शन केला. तर 30 मिनिटाचा टाइम पिरियड आपल्याला लावून ठेवायचा आहे का नाही, पहिले आपल्याला पहिल्या कॅन्डलसाठी 30 मिनिटाची रेंज काढल्यानंतर आपण याला 5 मिनिटामध्ये सुद्धा शिफ्ट करू शकतो. आणि मी पहिलेही बोललो होता, याचे सर्व नियम आपण प्रॉपर प्लेलिस्ट आहे, रिपीट होईल म्हणून मी इथे सांगत नाहीये. दुसरा स्टॉक आपण इथे लावलेला आहे आणि इथे सिमिलर आहे. 30 मिनिटाची कॅन्डल आपल्याला कुठे पाहायला मिळते, जी की ही कॅन्डल आहे मित्रांनो, आणि हिच्या हायला मी इथे मार्क करून दिलेलं आहे. आणि इथे आपण ब्रेकआउट स्कॅनर आहे म्हणून खालच्या साईडला ब्रेकडाऊन होतं, तर आपण इथे एंटर करणार नाही, हे पण लक्षात ठेवायचं. ब्रेकआउट होईल तेव्हा आपण इथे एंटर करणार आहोत. आणि कधी तुम्ही स्कॅनरची ॲक्युरेसी पाहिली आणि इथून कधी पॉईंट कॅल्क्युलेट केले मित्रांनो, तर तुम्ही पाहू शकता जवळपास 4% आपल्याला इथे पाहायला मिळतात इंट्राडेमध्ये. नियम त्या प्लेलिस्टमध्ये सांगितलं. शेवटचा स्टॉक कोणता होता? आरती. तर आता इथे आरतीचा स्टॉक लावला आहे. फर्स्ट कॅन्डल, इथे तुम्ही टाईमही पाहू शकता, खालची कॅन्डल आपल्याला पाहायला मिळते, त्याचा हाय आपण इथे मार्क करून घेतला. आणि त्यानंतर आपण इथून परत पॉईंट कधी कॅल्क्युलेट केले मित्रांनो, तर तुम्ही पॉईंट पाहू शकतात जवळपास 10% आपल्याला इथे इंट्राडेमध्ये पाहायला मिळालेले आहे. 30 मिनिटाची रेंज मार्क केल्यानंतर आपल्याला लगेच 5 मिनिटामध्ये शिफ्ट होऊन आपण आपला ट्रेड ॲक्टिव्ह करू शकतो. इथून फक्त आपण स्टॉक आयडेंटिफाय करणार आहे मित्रांनो. सर्व नियम त्या प्लेलिस्टमध्ये दिलेले आहेत. नियम आपले फुलफिल होत आहे तर आपण इथे एंटर करणार आहे. इंट्राडेसाठी तुम्हाला एक छान असं इथून इन्कम तुम्ही ह्या स्ट्रॅटर्जीने आणि ह्या स्कॅनरने काढू शकता. व्हिडिओ कधी आवडला असेल आणि नवीन स्कॅनर कधी तुम्हाला हवं असेल तर जे स्कॅनर हवं आहे त्याची कमेंट करायची मित्रांनो. आपण लवकरात लवकर तुमच्यासाठी हे बनवून आणू. मी भेटेल तुम्हाला आता पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.